रामकृष्ण हरी. मी आदिनाथ आणि तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आनंद इथे आहे. खरा आनंद, खरं सुख कुठं? इथं म्हणजे आपल्या चॅनलवरती. कारण इथं घेतलं जातं त्या भगवंताचं नाव, त्या देवाचं नाव, जो सुखाचा सागर आहे, जो सुखाचा निधी आहे. सुखाचा सागर सुखनिधी जोडीला, राईट. म्हणजे पूर्ण सुख, त्याच्या सर्व सुखाचे आगर बापू रखुमादेवीवर, राईट. सगळी सुख त्याच्याजवळ आहेत. त्याच्यामुळं जर त्याचं नाव घेतलं आपल्याला पण सुख मिळेलच की नाही? मिळेल. मग घ्या एकदा सगळेजण त्याचं नाव. बोला पुंडलिक वरदाहर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरू तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. घेतलं नाव, आता तुमच्या मागं सुखच सुख पळणार, राईट. कारण जर सुख पाहिजे असेल ना, तुकोबारासुद्धा म्हणतात, सुखालागी जरी करीशी तळमळ तरी तू जाय पंढरीची एक वेळ. पंढरीची जाय म्हणजे काय? भगवंताचं नाव घ्या हो, पंढरीला सुद्धा जायची गरज नाही, राईट. पंढरी मुखानं जरी म्हणलं तरी आपल्याला सुख मिळेल. त्या भगवंत आपल्यावर आशीर्वाद करेल नक्की. ठीक आहे. या व्हिडिओमध्ये मी एक अभंग या ठिकाणी तुम्हाला सांगतो. एक सुंदर अभंग मी मगाशी एक्सप्लोअर केला, म्हणजे बघितला. ठीक आहे. थोडंसं इंग्लिश वगैरे तुम्हाला समजणार नाही आहे, मी इंग्लिश बोलणार नाही आहे. थोडासा एखादा शब्द येऊन जातो आता, कारण डेली रुटीनमध्ये आहे. बघा, डेली रुटीन इंग्लिश शब्द आहे, म्हणजे दररोजच्या आपण म्हणतो ना सवयीमध्ये तो आहे. पण मराठी आपली भाषा आहे. माझ्या मराठीची बोल कौतुक आहे, राईट. तरी ते अमृता तेही पैंजा जिंके ऐशी शब्द काय तर आहे हो, ऐसी विसरलो आता मी ते. ठीक आहे, व्हिडिओ कट करत नाही, विसरलो पण ती ओवी विसरलो मी. कारण कसं आहे, दररोजचं रुटीन, जॉबचा अभ्यास, राईट. त्याच्यामध्ये थोड्याशा ओव्या विसरतो माणूस, बरोबर आहे. पण मला काही ओव्या परफेक्ट पाठ आहेत बरं का. जसं की पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पासी त्वचेची या पदराळ, तरी ते हे परी, अरे हे पण विसरलो मी. हे होतं बरं का, जर तुमचं कंटिन्यूमध्ये नसेल ना भजन तर या गोष्टी होतात. म्हणजे काय, आपण म्हणतो ना की दूध इतकं पवित्र आहे. बघा अर्थ सांगतो मी, दूध इतकं पवित्र आहे तरी पण जे गोचीड असतं ना त्याला काय रक्तच प्यावं असं वाटतं, राईट. मग ज्ञानेश्वर महाराज म्हणतात दूध इतकं पवित्र आहे, परमार्थ इतका पवित्र आहे, तरी पण माणूस संसारामध्येच गुरफटत राहतो, बरोबर आहे. इतकं म्हणजे इतकं परमार्थ गोड आहे की नाही, पण गोड परमार्थ वाटे कडू, हे खरं आहे. तुकोबारांनी सांगून ठेवलं, गोड परमार्थ कडू वाटतो आणि असणारा संसार असणारा कडू आहे, पण तो कसा वाटतो? गोड वाटतो, राईट. तसं गोचिडाचं उदाहरण माणसाला लागू दिलं आहे त्यांनी. गोचिड जसा दूध असताना जवळच दूध आहे गायच्या कासेमध्ये, तरी पण रक्त पितो, तसं माणूस जवळच परमार्थ आहे, तरी पण संसारामध्ये गुरफटून राहतो. ओके. मग एक अभंग मला आठवतो आहे, तो म्हणजे कारे नाठविशी कृपाळू देवाशी आणि पोषितो जगाशी एकल तो. किती सुंदर अभंग आहे. अरे तुकोबाराय म्हणतात, का आठवत नाही आहे तू? का त्या देवाचं नामस्मरण करत नाही? का त्या देवाला आठवत नाही? मग एकाने विचारलं का आठवायचं? कारण त्याचं कारण आहे, कारे नाठविशी कृपाळू देवाशी. सगळ्यात अगोदर तो कृपाळू आहे, कृपा करणार आहे. आपण कितीतरी उदाहरणं बघितली, प्रत्येकावर त्याने कृपा केलीच की नाही? प्रत्येकावर कृपा केली. ज्यांनी त्याचं नाव घेतलं, नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकेला. ज्यानं नाव घेतलं त्याचं आणि तो वाया गेला असं कोणीच नाही आहे. मग तो प्रल्हाद असेल नाहीतर कोणीही असेल, राईट. त्याचं ज्यानं नाव घेतलं ना त्याचा उद्धार त्यानं केलेला आहे. म्हणजेच नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकेला. असं कोणी ऐकलं आहे का ज्यानं नाव घेतलं आणि तो वाया गेला? अजिबात नाही. मग तुकोबाराय म्हणतात, का आठवत नाही आहे, का नाव घेत नाही आहे? तो कृपाळू आहे, एवढा कृपाळू असणारा देव आहे. आणि पोषितो जगाशी एकलं तो. अरे सगळ्या जगाचं पोषण करणं, रक्षण करणं, सांभाळ करणं, जपणं, हे सगळं कोण करतोय? तो करतोय. तो त्याला आठवत नाही आहे. तुकोबाराय या ठिकाणी मला वाटतं थोडं रागात असतील, रागाच्या भारामध्ये बोलत असेल. का आठवत नसतील, का आठवत नाहीत तुम्ही, राईट. तुकोबारांचे खूप अभंग आहेत. आत्ता तरी पुढे हा जी उपदेश, आत्ता तरी तुम्हाला हा उपदेश आहे, आत्ता तरी ऐका. नका करू नाश आयुष्याचा, आत्ता तरी आयुष्याचा नाश करू नका. जो संसार आहे त्याच्या मागं लागू नका. तो करा, पण तो करत असताना परमार्थ पण करा ना, राईट. परमार्थ लोक करत नाहीत, पण संसार मात्र नेटानं करतात, बरोबर की नाही? परमार्थामध्ये त्यांना जाऊच वाटत नाही, बरोबर आहे. एक सुंदर म्हणजे दृष्टांत आहे, पण त्या ठिकाणी आता मी पूर्ण दृष्टांत नाही सांगणार, ठीक आहे. कारण जास्त वेळ तुमच्याकडे पण नाही आहे, राईट. असेल तर कमेंट करून सांगा, मस्त दृष्टांत वगैरे मी सांगत जाईल, ठीक आहे, प्रत्येक व्हिडिओमध्ये. तर असणारा संसार दुःख मूळ आहे, आपण बघतोय, राईट. दुःख मूळ आहे, दुःखाचं मूळ आहे संसार, दुःख मूळ, चहूकडे इंगळ. तरी पण लोक त्याच्या मागं जातात, बरोबर आहे, परमार्थाकडे नाही जात.
मग सगळ्यांचं हा पोषण करतो, रक्षण करतो, तरी पण तू त्याचं नाव घेत नाही. तुकोबाराय म्हणतात तरी पण तुम्ही त्याचं नाव घेत नाहीत का हो? असं घ्या ना. पुढं बोलताय तुकोबाराय, कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती आणि वाढवी श्रीपती सवेदोनी. ज्यावेळेस मूल जन्माला येतं, बाळ जन्माला येतं, त्यावेळेस आईच्या स्तनामध्ये दुधाची उत्पत्ती करणारा कोण आहे? दुधाची उत्पत्ती करणारा कोण आहे? आणि त्या दोघांना वाढवणारा कोण आहे? त्या दोघांना वाढवणारा कोण आहे? बाळाला आणि आईला. राईट. कोण वाढवतो? तर त्याचं उत्तर आहे, काय उत्तर आहे? भगवान परमात्मा. राईट. कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती, चालवी श्रीपती सवेदोनी. असणारा श्रीपती, असणारा भगवान त्या दोघांना चालवतो. पुढे तुकोबाराय म्हणतात, त्याने तुझी काय नाही केली चिंता, राही त्या गोविंदा आठवणी. त्यानं तुझी काय चिंता नाही केली. आपण जे इथं बोलतोय, ऐकतोय, राईट, ह्या सगळ्या गोष्टी कोणामुळे आहेत? तो त्याच्यामुळेच आहेत ना. त्यानं फक्त एक ब्रेक दाबला, विषय संपला. ब्रेक दाबायचं काम आहे फक्त. एक मी दृष्टांत ऐकला होता सुंदर असा. आपण सगळे कसं आहेत माहिती आहे, ते वाघाचा जबडा असतो, जबडा, त्या जबड्याच्या आतमध्ये आपण सगळे आहोत. नीट आहे का? वाघाच्या जबडा असा वाघाने मोठा केला आणि त्याच्यामध्ये आपण सगळे आहोत. फक्त त्यानं तो जबडा मिटायचं काम आहे. जबडा मिटला, कार्यक्रम झाला. जबडा मिटला, कार्यक्रम झाला. म्हणजे काय? जबड्याच्या आतमध्ये आहोत. अहो, काहीच भरोसा नाही आहे. राईट. आपण आत्ताच, अहो आत्ता मी भेटलो त्यांना स्टँडवर, आत्ता बोलून आलो. अहो आत्ताच बोलून आलो, पण तुम्ही स्टँडवरून आलात आणि ते गेले. समजतंय सगळ्यांना? म्हणजे जबड्यामध्ये आहोत आपण, वाघाच्या जबड्यामध्ये. जबडा मिटला, कार्यक्रम झाला. समजतंय? म्हणून त्यानं काय चिंता नाही केली आपली. राईट. चाले शरीर कोणाची असत्य, कोण बोलविते हरिविना. देखवी ऐकवी एक नारायण. दाखवणारा, ऐकवणारा, बोलवणारा तोच आहे ना. हे शरीर त्याच्यामुळे चालतं आहे. त्यानं आपली काय चिंता नाही केली आणि आपण त्याला विसरतो आहे. राही त्या गोविंदा आठवणी. त्याचा नामस्मरण आपण घेत नाहीत. दिवसातून एकदा तरी घेतलं पाहिजे. बरोबर. हे कोणासाठी आहे? जे घेत नाहीत त्यांच्यासाठी. आपण सगळे घेत असाल तर खूप चांगली गोष्ट आहे. परत तुकोबाराय म्हणतात, फुटती तरुवर उष्ण काळ माशी, जीवन तयासी कोण घाली. फुटती तरुवर उष्ण काळ माशी, जीवन तयासी कोण घाली. खूप सुंदर अभंग आहे बघा. अरे भर उन्हाळ्यामध्ये झाडांना पालवी फुटते की नाही? हिरवागार सगळा आसमंत आपल्याला दिसतो. कोण करतो हे सगळं? त्यांना पालवी कोण देतो? राईट. पाणी नसतं, काय नसतं. उन्हाळ्यामध्ये कसं काय झाडांना पालवी फुटते? वसंत ऋतूमध्ये. त्याचं कारण आहे, जीवन तयासी कोण घाली. तर तो घालणारा तो मात्र एक परमात्मा आहे, भगवान परमात्मा. मग शेवटी तो साधक विचारतो तुकोबाराय, हे सगळं करणार हा आहे म्हणतो, कोण आहे नेमकं? त्याचं नाव तरी सांगा. तुकोबाराय शेवटच्या चरणात म्हणतात, तुका म्हणे त्याचे नाव विश्वंभर आणि राहे त्याचे ध्यान निरंतर. त्याचं नाव काय? विश्वंभर. विश्वाचं रक्षण करणारा विश्वंभर. त्याचं नाव काय? विश्वंभर. आणि राहे त्याचे ध्यान निरंतर. त्याचं ध्यान आपल्या मनामध्ये निरंतर राहिलं पाहिजे. एवढीच अपेक्षा तुकोबारायची अभंगातून, एवढीच. बाकी काही नको आहे त्यांना. फक्त ते जाणीव करून देत आहेत की बाबा तू जो बोलतोय त्याच्यामुळंच, तू जे या ठिकाणी आहे, ऐकतोय, तू जे या ठिकाणी जीवन जगतोय त्याच्यामुळंच. तुकोबारायांनी या ठिकाणी पाठपुरावे दिले. राईट. दुधाची उत्पत्ती करणारा तो आहे. झाडांना पालवी म्हणजे नवीन फुटते त्याच्यासाठी कोण, म्हणजे मागं कोण आहे रिस्पॉन्सिबल? तो आहे. त्यानं तुझी काय चिंता नाही केली. राईट. हे सगळे प्रमाण तुकोबारा देतात आणि जाणीव करून देतात की तो आहे म्हणून आपण आहे. मग त्याला विसरायचं का? अजिबात नाही. पण लोकांचं वेगळं आहे. लोक काय करतात, कठीण टाईम आला ना, कठीण टाईम, दुःखाच्या वेळी त्याला आठवतात फक्त देवाला. दुःख आलो ना देवाला आठवतात. आणि सुखाच्या टायमिंगमध्ये अजिबात नाही आठवत. सुखामध्ये कुठला देव आणि काय, पण संकट आलं ना त्याला आठवतात. राईट. मी याच्यावर दृष्टांत पण खूप देऊ शकतो. बरोबर आहे. म्हणजे भूताची भीती रात्री वाटायला लागली की राम 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 राम, आणि एकदा घरी गेलं बाई तो पट्ट्या रामाचा. राईट. म्हणजे असं होतं. पण त्याला सतत आठवणं, तुकोबाराय म्हणतात सतत त्याचं नामस्मरण करणं. राईट. हे केलं पाहिजे. ठीक आहे. तर हा खूप अभंग मला भारी वाटला आणि मला वाटलं याचा भावार्थ सांगायला पाहिजे, प्रत्येकानं ऐकायला पाहिजे. ठीक आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. लाईक करायला येतं आहे सगळ्यांना, खाली असं थंबचा ऑप्शन असतो त्यावर क्लिक करा ज्यांना येत नसेल. आणि सबस्क्राईब एक लाल कलरचं बटन असतं, सबस्क्राईबर त्याच्यावर करा. काय होतं यानं सबस्क्राईब केल्यावर खूप काय काय होतं मी एका व्हिडिओमध्ये सांगेल. ठीक आहे. ज्यांना माहीत नसेल ते सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा. शेअर म्हणजे पाठवा, मित्रांना पाठवा. तर शेअरचा ऑप्शन असतो त्यावर क्लिक करायचं, व्हॉट्सॲप ग्रुपला पाठवून द्यायचं. पटापट द्या पाठवून.
चला त्यांना पाठवून काय करताय, ठीक आहे. सबस्क्राईब करा अगोदर, मग पाठवून द्या, ठीक आहे. चला आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. परत आपण परत त्याचा भावार्थ. धन्यवाद. रामकृष्ण हरी.